हॅलो फ्रेंड्स, मी सोनाली आणि आता आम्ही चाललोय सुझुकी शोरूमला ना रे, मारुती सुझुकी शोरूमला. कारण आमचा मोबाईल आहे ना, तो स्क्रीनवरती हे नाही होते, डिस्प्लेला कनेक्ट नाही होते ना, डिस्प्लेला कनेक्ट नाही होते आमचा मोबाईल. बोर नाही घे बाबू, घे गाडी चालूची तुला दूध पाजायचं. हा, आम्ही जेव्हा जेव्हा बाहेर येतो तेव्हा हिने असाच त्रास दिलेला. आता हे असं दूध प्यायचंय, कॅम्पचा बर्गर खायचा आम्हाला. कॅम्पचा बर्गर खायचंय म्हणून आम्ही बाहेर आलोय. ही बघा दिगीतच बर्गर आणि तिचा पाय बघा कुठे, स्टेरिंग वर पाय. बाबांच्या अंगावर दूध प्यायचं. तीर्था, 12 seconds later. आमचं सर्व्हिस सेंटरचं काम झालेलं आहे. मग आता आम्ही चाललोय. आता आम्हाला कॅम्पचा बर्गर खायचा होता. तीर्थाने आम्हाला खूप त्रास दिला, त्यामुळे आता आम्ही बाईकवरून चाललोय. तिला घरी ठेवली आहे, झोपली ती. झोपूनच आता गाडीवरूनच चाललोय आम्ही. तीर्था खूप त्रास देत होती म्हणून आम्ही आता तीर्थाला घरी सोडलं. त्यानंतर आम्ही बाईकवरून आलो, कारण टू व्हीलरवरून एवढं ऊन लागत होतं. सो असं डिसाईड केलं की हॉटेल दिसल्यानंतर डिसाईड केलं की आम्ही जेवण करूनच इथून निघतो. आता वाजलेत 4:30 वाजता. आता आम्ही जेवण करतो इकडे. हॉटेलचं नाव आहे ऑक्सिजन हॉटेलचं नाव आहे. ही आमची फर्स्ट डिश होती, चिकन विंग्स. ही सेकंड, हनी चिली पटॅटो. तिकडून आम्ही बाहेर पडलो आणि इथे एका ठिकाणी आम्हाला कॅम्प स्टाईल बर्गर मिळत होता. सो आम्हाला कॅम्पात नाही जाता आलं, पण आम्ही कॅम्प स्टाईल बर्गर तर इकडूनच घेतला. सो आता तिथं आम्ही वेट करत होतो. मी आणि सुमित दोघंही तिथेच वेट करत होतो. आज आम्ही कॅम्पमध्ये जाणार होतो कॅम्पचा बर्गर खायला, पण तीर्थामुळे आम्हाला जाता नाही आलं, तर आम्ही ऑक्सिजनला गेलो. त्यानंतर येता आमचं लक एवढं चांगलं आहे की एका कॅफेमध्ये आम्हाला कॅम्प स्टाईल बर्गर भेटला. तो हा कॅम्प स्टाईल बर्गर ट्राय करते. आहे, टेस्ट तर छान आहे याची. शेवटी आम्ही बर्गर खाल्लाच.